तुम्ही जर आध्यात्मिक मार्गावर चालायला सुरुवात केली असेल, एखादी साधना, उपासना, एखादं व्रत नित्यनियमाने करत असाल, तर तुमच्यामध्ये काही बदल हे नक्की होतात. ते बदल कोणते असतात? ईश्वराची कृपा आपल्यावर झाली आहे किंवा आपली साधना जी आहे, आपण जे काही व्रत करतो आहे ते योग्य प्रकारे करतो आहोत आणि योग्य मार्गावर आपण आहोत, हे सांगणारे काही लक्षणं आहेत. कोणते आहेत ते लक्षणं? कोणते आहेत ते संकेत? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, अध्यात्म मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचे भाव सात्विक होत जातात. व्यक्ती अंतर्बाह्य बदलते. तिचे आध्यात्मिक तेज चेहऱ्यावरही दिसू लागते, आजूबाजूच्यांना जाणवू लागते. अशा पारमार्थिक मार्गावर पुढे जात असताना एक क्षण असा येतो जेव्हा भगवंत आणि भक्त एकरूप होतो. त्यावेळेस भक्ताचे अष्टसात्विक भाव जागृत होतात असं म्हणतात. पण ते ओळखायचं कसं आणि काय असतात ते भाव नक्की? चला बघूया. खरं तर तुम्ही किती वर्षांपासून भक्ती करता आहात किंवा किती वर्षांपासून साधना करता आहात, यावरून तुमची ज्येष्ठता सिद्ध होत नाही किंवा भक्ती मार्गातील प्रगतीचं मोजमाप हे असू शकत नाही. तर साधना करणारी व्यक्ती कुठल्या स्थितीत आहे, मनाची काय अवस्था आहे, यावरून त्याची आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते. समजायला अवघड वाटतंय का? जरा आणखीन सोपं करून सांगते. म्हणजे बघा, अष्टसात्विक भाव किंवा ज्या 8 लक्षणांबद्दल आपण बोलणार आहोत, त्यामधला पहिला भाव असतो, प्रथम भाव असतो स्वेद. म्हणजेच काय, तर कुठलाही मंत्र जप करताना, कुठलंही स्तोत्र म्हणताना किंवा ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो, हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर याचा अर्थ असा की तुमची जी सेवा आहे, ती सेवा पूर्वजन्मातील प्रारब्ध शुद्ध करण्यात खर्च होत आहे. म्हणजेच काय, तर जन्मोजन्मी केलेली पापं आता नष्ट होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरा भाव म्हणजे कंप. या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो, शरीरात कंप जाणवतो. हा अनुभव तुम्हाला तुमच्या साधनेच्या काळात मंत्रजप, स्तोत्रजप, त्याचबरोबर ध्यानधारणा करताना सुद्धा येतो. तिसरा भाव म्हणजे रोमांच. तुम्ही स्वामींची उपासना करत असाल किंवा इतर कुठल्या देवतेचा जप करत असाल, पोथी वाचत असाल किंवा देवतेच्या कृपेचे अनुभव सांगत असाल, हे सगळं करताना जर तुमच्या अंगावर शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव हा समजावा. आता वळूया चतुर्थ भावाकडे. हा चतुर्थ भाव म्हणजेच अश्रू. सद्गुरूंच्या किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून आलं आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तुम्ही देवासमोर बसले आहात, स्तोत्र मंत्रजप करत असाल किंवा मंदिरात गेला असाल आणि फक्त देवासमोर उभे राहिले असाल आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तर ते आनंदाश्रू असतात. हा भाव सेवेकऱ्याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्यांकडून सद्गुरू विषयक किंवा देवतेची स्तुतीपर काव्य निर्मिती सुद्धा होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोठमोठ्या संतांनी जे अभंग लिहिले आहेत, देवाची स्तुती त्या अभंगातून केली आहे, त्यांचं देवाविषयीचं प्रेम त्या अभंगातून व्यक्त केलं आहे, ते या चतुर्थ भावामध्ये असतानाच. ईश्वराबद्दल अत्यंत प्रेम दाटून येणं आणि डोळ्यात अश्रू येणं, ईश्वर आणि आपल्यामध्ये एक अतूट बंध आहे हे जाणवणं, या सगळ्या गोष्टी या चतुर्थ भावामध्ये होतात. खरं म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. जर तुमची अशी अवस्था होत असेल तर तुम्ही तुमची उपासना वाढवायला हवी. निदान एकाच आसनावर बसून 1 तासावर जप करायला हवा. अशी 1.5 वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात म्हणजे 5व्या भावामध्ये प्रवेश करतो. हा 5वा भाव कोणता असतो? तर सत्वापत्ती भाव. म्हणजेच काय, तर या 5व्या भावात प्रवेश केल्यानंतर अनुसंधान जास्त वेळ टिकतं, अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात, सद्गुरुमय आपण होऊन जातो. पण सर्वसामान्यपणे माणसं 4थ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात आणि पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू करतात असं मानलं जातं. त्यानंतर येतो 6ठ भाव अर्थात 6वा भाव समाप्ती. या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुखदुःख, मान अपमान, निंदा किंवा स्तुती या सगळ्या गोष्टी एकसारख्या वाटू लागतात. म्हणजे कोणी आपली स्तुती करो किंवा निंदा करो, काहीही फरक पडत नाही. आपलं मन सम राहू लागतं. निंदा आणि स्तुती एकसारखीच वाटते. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होती आणि सद्गुण वाढू लागतात. आणि एकदा का ही अवस्था गाठली की त्यानंतर येतो सप्तम भाव असंसक्ती. 7व्या भावात प्रवेश केल्यास देवतांचं दर्शन, साक्षात्कार, देवतांची संभाषण असे अनुभव येतात. षटचक्र जागृत होऊ लागतात. इतरांचं भूतभविष्य सुद्धा समजतं. बोललेले शब्द सत्य होतात. या भावात
गुरु दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते आणि जनकल्याणाचं कार्य करावं लागतं. आणि शेवटचा भाव असतो अष्टम भाव, प्रलय. या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो, सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचं कार्य करतात. मंडळी, तुम्ही भक्ती मार्गाने पुढे जायला सुरुवात केली असेल तर तुमची अवस्था कोणती आहे, तुम्ही कोणत्या भावात आहात, हे तुम्हाला आता नक्कीच लक्षात आलं असेल. पण हे फक्त आपल्या माहितीसाठी. हे सगळं सोडून आपण श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने भक्ती करणं देवाची महत्वाचं आहे. एकदा का भक्ती मार्गावर आपण चालायला सुरुवात केली तर सगळ्या मोहपाशातून आणि सगळ्या संसार सागरातून तारून नेणारा तो ईश्वर आहे. खरं तर भक्ती मार्गावर चालताना आपण कुठे पोहोचलो, किती पुढे आलो या गोष्टीचा विचार करायची भक्ताला गरजच नसते, कारण ती काळजी स्वतः ईश्वर घेत असतो. मग यापैकी काही अनुभव तुम्हाला आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.